साईबाबांच्या शिर्डीमध्ये परंपरेनं आज दत्त जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय। साई मंदिराला तसंच लेंडी बागेतील दत्त मंदिराला फुलांची आकर्षक अशी सजावट करण्यात आलेली आहे। साईबाबांच्या धूपारतीपूर्वी साई मंदिरामध्ये दत्त जन्माचं कीर्तन होऊन चांदीच्या पाळण्यातून दत्तात्रेयाचा जन्म सोहळा हा साजरा करण्यात येतोय। या सगळ्याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सुनील दवंगे यांनी। पाहूयात। शिर्डीच्या साईबाबांनी आपल्या हयातीमध्ये तत्कालीन भाविकांना अनेक स्वरूपात दर्शन दिलंय। कधी प्रभू श्रीराम स्वरूपात, तर कधी भगवान श्रीकृष्णाच्या स्वरूपात, तर कधी दत्तरायांच्या स्वरूपात। आज जे आहे दत्त जयंती आहे आणि शिर्डीच्या साईबाबांना दत्त स्वरूप मानून भगवान जे आहेत भक्त जे आहेत ते साईबाबांचं दर्शन घेताना दिसून येत आहे। या ठिकाणी लेंडी बागेत जे दत्त भगवानचं जे मंदिर आहे त्या ठिकाणी देखील भाविकांची मोठी मांदियाळी दिसून येते। आज जे आहे ते भक्त साईबाबांच्या मंदिरात गेल्यानंतर साईबाबांना दत्त स्वरूप मानतात आणि दर्शन घेतात। त्यानंतर लेंडी बागेमध्ये असलेलं दत्ताचं जे मंदिर आहे या ठिकाणी येऊन भक्त दर्शन घेताना दिसून येत आहे। जे मंदिर आहे त्याला फुलाची सजावट या ठिकाणी करण्यात आलेली आहे। प्रामुख्याने जर बघितलं तर धूप आरतीच्या आधी या ठिकाणी दत्त जन्माचं जे कीर्तन आहे ते होणार आहे आणि त्यानंतर भगवान दत्ताचा जो जन्म आहे चांदीच्या पाळण्यातून भगवान दत्तात्रेयाचा जन्म साईबाबांच्या समाधी मंदिरामध्ये पार पडणार आहे। आणि धूप आरती झाल्यानंतर याच ठिकाणी दत्त मंदिरामध्ये जे आहे ती पाद्यपूजा आणि इतर पूजा विधी जे आहेत साईबाबा संस्थांचे जे अधिकारी आहेत त्यांच्या हस्ते परंपरेनुसार या ठिकाणी होणार आहे। साईबाबा मंदिरामध्ये हे जे दत्ताचं मंदिर आहे हे औदंबराचा जे वृक्ष होता तो साईबाबांच्या समाधीनंतर या ठिकाणी उगवला आणि त्या ठिकाणी जे साईबाबा संस्थांच्या वतीने दत्ताचं मंदिर बांधण्यात आलेलं आहे। साईबाबांच्या जर आरत्या बघितल्या त्यात सुद्धा साईबाबांना दत्त स्वरूप मानण्यात आलेलं आहे आणि त्याचंच म्हणजे आज दत्त जयंतीनिमित्त साईबाबांचं भक्त जे आहेत दत्त स्वरूप मानत दर्शन घेऊन या ठिकाणी मोठा उत्सव होताना दिसून येतोय। सुनील दवंगे, NDTV मराठी, शिर्डी, अहिल्यानगर।